नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर चला कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर इकडे मी घेतलेला आहे एका भांड्यामध्ये एक ग्लास पाणी। आता हे पाणी तुम्ही गरम सुद्धा करून घेऊ शकता, थंड पाण्याचा म्हणजे रूम टेम्परेचरवरचा पाण्याचा वापर केला तरीही चालणार आहेत। आता आपण हे सोल्युशन यासाठी बनवतोय की भरपूर जणांच्या कमेंट आल्या होत्या की लाल मुंग्या आहेत तर माशा सुद्धा येत आहेत, तर मग काय करावं। तर मला असं वाटलं चला लाल मुंग्यावरती आपण व्हिडिओ शेअर करूयात, माशांवरती तर मी तुमच्यासोबत भरपूर टिप्स शेअर केले आहेत आणि समोर सुद्धा शेअरच करत राहणार आहे। सो इकडे एक ग्लास पाण्यामध्ये आपण एक कपूरची गोळी टाकली आहे। कापूर म्हणजे कापूरची गोळी, कॅम्फर गोळी, आणि त्याच्यामध्ये टाकलंय अँटीसेप्टिक लिक्विड जे तुम्ही वापरत असणार ते टाकायचं आहे। सो इकडे मी डेटॉलचा वापर केलाय, अगदी अर्ध्यातले अर्ध झाकण मी इकडे टाकलेलं आहे कारण आपण पाणी जे आहे जास्त घेतलेलं नाही। त्यानंतर तुम्हाला व्हिनेगर टाकायचं आहे, अंदाजेच असं काही नाही की कमी जास्त, पण व्हिनेगर आपल्याला डेटॉलपेक्षा थोडंसं जास्त टाकायचं आहे। सो इकडे तुम्ही बघू शकता आपण सगळे इन्ग्रेडियंट्स इकडे टाकून घेतलेले आहेत, पण सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट राहिला आहे। आता पावसाळा अगदी लागायला लागला आहे, म्हणजे पाऊस यायला सुरुवात झाली आहे। सो आता जे लाल मुंग्याचं प्रमाण आहे ते भरपूर कमी होईल, पण जे आपले झाड वगैरे असतात तिथे कुंड्यांमध्ये ना लाल मुंग्या असतात, काळ्या मुंग्या असतात। सो तिथे सुद्धा तुम्ही हा स्प्रे मारू शकता। आणि मेन म्हणजे बऱ्याचदा आपल्या घरी जे आहे गव्हाच्या पिठाच्या अवतीभोवती साखरेमध्ये भरपूर ठिकाणी जे आहे अगदी लाल मुंग्या असतात। सो मग आपण अगदी वैतागून जातो। सो हा स्प्रे नक्की वापरा। सो तुम्हाला इकडे 1 चम्मच बोरिक पावडर टाकायचा आणि हे मिक्स करायचं आहे। आता जर तुम्ही गरम पाणी घेतलं तर बोरिक पावडर लगेच डिझॉल्व होईल, पण असं काय नाही, थंड पाणीही घेतलं म्हणजे रूम टेम्परेचरवरचे घेतलं तर मिक्स केलं तर व्यवस्थित मिक्स केलं जातं। दुसरी गोष्ट, साखरमध्ये जर झाल्या असतील मुंग्या तर त्यात लवंग नक्की टाकून ठेवा, किंवा मग कशातही झाल्या असेल त्यात लवंग टाकून ठेवा। 1 तासासाठी तो डब्बा उघडा ठेवा, पूर्ण मुंग्या ज्या आहेत त्या निघून जातील आणि नंतर तुम्ही काय करू शकता, या सोल्युशनमध्ये एखादा कपडा डीप करून आणि मग त्या कपड्याने ते वरून डब्बा जो आहे तो पुसून घ्या, त्याच्या अवतीभोवती सुद्धा लाल मुंग्या फिरकणार नाही। तुम्हाला जर लाल मुंग्या दिसत असेल तर तिथे हा स्प्रे त्यांच्यावरती मारायचा आहे, तिथून मुंग्या नक्की पळून जातील। आणि मेन म्हणजे तुम्ही हा स्प्रे कुठेही वापरू शकता, किचन प्लॅटफॉर्मवरती वापरू शकता, किंवा अगदी अशा घराच्या आपल्या बॉर्डरवर सुद्धा लाल मुंग्याची अशी रांग चालत जाते, जसं की तुम्ही इकडे बघू शकता अशा पद्धतीने। सो या कॉर्नर्सवरती सुद्धा तुम्हाला मारून घ्यायचा आहे। हा स्प्रे अगदी तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकता। आपण यामध्ये डेटॉल वापरलेला आहे, कापूरची गोळी वापरलेली आहे। सो माशासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर नक्की करू शकता। अशा पद्धतीने किचन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला स्प्रे करायचा आहे, तुम्ही बघणार तुम्हाला खूप छान रिझल्ट येईल। चला नंतरची टिप बघूया। तुम्हाला काय करायचं आहे, स्प्रे बॉटल घ्यायची आहे, त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, अंदाजे पाणी घ्यायचं आहे असं काय नाही। मी आता इकडे अर्धा बॉटल पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला आपण सोल्युशन बनवतोय ऑल इन वन, आणि त्यामध्ये जे डिशवॉश लिक्विड आहे ते टाकायचं आहे। अंदाजे समजा 1 ते 2 चम्मच इकडे अर्ध्या बॉटलसाठी सफिशियंट आहे। तुमच्याकडे डिशवॉश लिक्विड नसेल तर जे लिक्विड डिटर्जंट असतं ना त्याचा वापर करा। हे 2च ऑप्शन मी तुम्हाला सांगेल। वॉशिंग पावडरचा वापर शक्यतो नका करू, याने खूप छान पद्धतीने क्लीन निघतं, आणि इन केस नसेलच तर मग ठीक आहे, थोडंसं वॉशिंग पावडर तुम्ही घेऊ शकता। आता तुम्ही इकडे बघू शकता माझं जे काही कपाटचा काच आहे तो किती घाण झालेला आहे। आता माझ्याकडे जे आहे म्हणजे माझी छोटी मुलगी आहे, सो ती काय करते, हात भरवते आणि असं कुठेही लावते। सो हे घाण झालेलं आहे। सो तुम्ही इकडे बघू शकता स्प्रे आपल्याला फक्त काचेवरती आणि त्याचबरोबर कबडच्या पूर्ण याच्यावरती मारून घ्यायचं आहे। काचच नाही तर सगळं काही आपल्याला साफ करायचं आहे। घरातील काच तुम्ही ह्या लिक्विडने नक्की साफ करू शकता। बऱ्याचदा आपण जर खूप दिवस झाले काच साफ केला नसेल, त्यावरती एक चिकट थर असतो, जो चिकट थर जाण्यासाठी इकडे डिशवॉश लिक्विड खूप छान काम करतं। त्यानंतर न्यूजपेपर किंवा टिश्यू पेपर तुम्हाला घ्यायचा आहे, फक्त काच पुसण्यासाठी न्यूजपेपर किंवा टिश्यू पेपरचा वापर करायचा आहे। आणि तुम्ही बघणार एवढ्याशा पेपरमध्ये पूर्ण काच पुसून होतं आणि व्यवस्थितरित्या चिकटपणा नाहीसा होतो। पाण्याने जर आपण पुसायला गेलं तर त्याला खूप घासावं लागतं। सो तुम्हाला असं काहीच करायची गरज याने पडणार नाही। तुम्ही बघणार अगदी जो काही आरसा आहे तो अगदी व्यवस्थितरित्या स्वच्छ होतो, त्यावरती बिलकुल काही डाग राहत नाही, पाण्याचे सुद्धा डाग राहत नाही। अशा पद्धतीने तुम्ही जे आहे न्यूजपेपरनेच हे पुसायला हवं। कोणताही काच हा कपड्याने नाही पुसायचा, कपड्याने पुसला तर त्याच्यावरती पूर्ण ते वन उमटतात। सो कधीही न्यूजपेपर किंवा एखाद्या कागद किंवा टिश्यू पेपरचा वापर करावा। आता त्याचबरोबर कबडसुद्धा मी हे स्प्रे करून अगदी रुमाल घेतलेला आहे आणि त्याने साफ करते। ह्या लिक्विडने तुम्ही घरातील फर्निचर सगळं काही साफ करू शकता, जसं की फ्रीज आलं, डिशवॉश लिक्विड मीन्स डिशवॉशर आलं, त्याचबरोबर वॉशिंग मशीन आलं,
कूलर आलं हे साफ करू शकता. कूलर म्हणजे मी फायबरचं कूलर म्हणते, लोखंडाचं नाही. त्याचं वरचं तुम्ही साफ करू शकता. आता आपल्याकडे ना असे जुने पुराणे ना पेटीकोट असतातच. आपण काय करतोय, फाटल्यानंतर फेकूनच देतो. पण त्याचा वापर तुम्ही जबरदस्त तरीकेने करू शकता. ते काय करायचं आहे, आपल्याला आपल्या पेटीकोटचा जो काही नाडा असतो ना, तो असा पूर्ण बांधून घ्यायचा आहे टाईटली. म्हणजे त्याचं जे काही वरचं तोंड आहे ना, ते अगदी बंद होऊन जातं, सीलपॅक होऊन जातं. खाली तर तो घेरदार असतो, सगळा ओपन असतो. सो बऱ्याच वेळेस ना आपण गावाकडनं आल्यानंतर अगदी ह्या बॅग ज्या आहे अशाच ठेवल्या तर त्यावरती खूप धूळ जी आहे ती साचते. असं नको व्हायला म्हणून काय करायचं आहे, तुम्हाला ह्या पेटीकोटचा वापर करायचा आहे. तसे आपण गावाकडे अगदी काही दिवाळी किंवा असे मोठे व्हॅकेशन असले तेव्हा जातो आणि अशा मोठ्या बॅग्स तेव्हाच येतात. अगदी छोटे-मोठे गावाला जायचं म्हटलं छोट्या बॅग्स घेऊन जातो. सो अशा पद्धतीने तुम्ही जुन्या पेटीकोट त्यावरती ॲज अ कव्हर म्हणून नक्की वापरू शकता. तुमचे पैसेही वाचतील. तुम्ही जे काही ऑर्डर करता ऑनलाईन किंवा मग कुठूनही घेता शॉपमधून, ज्या काही ट्रॉली बॅगच्या कव्हर घेता त्याचीही गरज पडणार नाही. जुन्या पेटीकोटचा सुद्धा व्यवस्थित यूज होईल. यावरती बिलकुल धूळ होणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते. तुम्हालाही कुठे जायचं असेल ना, पुसायची गरज ना काही, एकदम व्यवस्थित जशी आणि तशी ट्रॉली बॅग राहते. सो नक्की या पद्धतीने जुन्या पेटीकोटचा ट्रॉली बॅगसाठी ॲज अ कव्हर म्हणून वापर नक्की करा. दिसायलाही सुंदर दिसतं आणि ट्रॉली बॅगसुद्धा व्यवस्थित राहते, धूळ वगैरे त्यावरती बसत नाही. सो चला नंतरची टिप बघूया. तुम्हाला कोणतंही भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला 1 ग्लासभर पाणी टाकायचं आहे. आता इकडे मी तवा ठेवलेलाच होता, गरमच होता, तर म्हटलं चला त्यावरतीच आपण करूया. त्या निमित्ताने आपला तवासुद्धा स्वच्छ होऊन जाईल म्हणून, बाकी काही नाही. तर त्यावरती आपल्याला पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा आपल्याला चहाची पत्ती टाकायची आहे. जी तुम्ही वापरत असणार ती पत्ती तुम्हाला इकडे टाकायची. फक्त तुम्हाला उकळी काढून घ्यायचं आहे आणि मिनिटभर शिजवायचं. जो काही चहापत्तीचा कलर आहे तो पूर्ण यामध्ये उतरेल आणि मग नंतर गाळणीने गाळून घ्यायचं आहे. सो या पद्धतीने तुम्ही बघू शकता मी कसं केलेलं आहे. सो इकडे आपलं चहापत्तीचं पाणी हे तयार झालेलं आहे. आता ह्या चहापत्तीच्या पाण्यामध्ये आपल्याला बाकीचेही काही इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत. सो आपण आता ते स्टेप बाय स्टेप घालूयात. सो सगळ्यात पहिले इकडे तुम्हाला घ्यायचं आहे 2 ते 3 चमचे डिशवॉश लिक्विड. डिशवॉश लिक्विडचाच वापर तुम्हाला इकडे करायचा आहे. आणि एक गोष्ट अजून लक्षात घ्या, हे आपण एक क्लिनिंग सोल्युशन बनवतोय. जबरदस्त क्लिनिंग सोल्युशन होतं, नक्की करून बघा. त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये घालायचं आहे 1 चमचा भरून मीठ. कोणतंही मीठ घेऊ शकता. मी इकडे खडे मिठाचा वापर केलेला आहे. तुम्ही नॉर्मल मीठ घेतलं तरी चालेल. मिक्स करायचं आहे. हे सोल्युशन गरमच आहे. गरम असतानाच आपल्याला या सोल्युशनचा क्लिनिंग सोल्युशन म्हणून वापर करायचा आहे. आणि आता आपल्याला हे सोल्युशन कशासाठी वापरायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सो चला ते सुद्धा मी सांगते. हे सोल्युशन तुम्ही भरून सुद्धा ठेवू शकता. पुन्हा थोडंसं गरम करून नंतरही वापर करू शकता. जर जास्त तुमचे जे काही आपण समोर मी ज्याचा यूज सांगणार आहे ते जर घाण झालं नसेल तर तसंही करू शकता. घासणी घ्यायची, त्यात बुडवायची. त्यानंतर आपल्याकडे ना काचेचे भांडे आपण जसं वापरतो तसं त्याचा शायनिनेस निघून जातो आणि त्यावरती एक पांढरा थर जमा होतो. सो तो थर काढण्यासाठीच म्हणते आहे मी. इकडे आपल्याला थोडं गरम सोल्युशनचाच वापर करायचा आहे. सो या पद्धतीने जर तुम्ही घासलं तर काचेची भांडी हे अगदी चमकतात. नक्की हे सोल्युशन स्पेशली काचेच्या भांड्यासाठी तुम्ही वापरून बघा. खूप जबरदस्त रिझल्ट येतो. जेवढे काचेचे भांडे तुमच्याकडे आहेत त्यासाठी नक्की वापरा. असं काही नाही की काचेचे भांडे बाकीचे भांडेसुद्धा तुम्ही घासू शकता, पण जास्त रिझल्ट शायनिनेस आपण ज्याला म्हणतो ना काचेच्या भांड्याला, तो परत आणण्यास हे सोल्युशन जबरदस्त असतो. सो नंतर धुवून घेऊन मी तुम्हाला इकडे रिझल्ट दाखवते. खूप जबरदस्त रिझल्ट याचा येतो, तुम्ही बघू शकता. अगदी आपली जी काही बाऊल आहे ते चमकायला लागलेलं आहे. सो या सगळ्या टिप्समधले तुम्हाला सगळ्यात चांगली आणि युजफुल टिप कोणती वाटली आणि कोणती आवडली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. बाय.